आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, माजी खासदार विनायक राऊतांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळलाय। सून गिरिजा राऊतच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांवरती गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊतांसह मुलगा आणि पत्नीला देखील अटक होण्याची शक्यता आहे। पुढची सुनावणी 23 जुलैला होणार आहे। राऊतांना कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यात आलेलं नाही। विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। विनायक राऊत तसंच मुलगा गीतेश राऊत यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल केलेला असताना आता त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याने विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। कापूरबावडी पोलीस त्यांना कधीही चौकशीसाठी बोलवू शकतात। तसंच या दरम्यान त्यांना ताब्यात देखील घेतलं जाऊ शकतं आणि पुरावे मिळाल्यास गरज पडली तर अटक देखील होऊ शकते। विनायक राऊतांसह मुलगा आणि पत्नीला अटकेची शक्यता वर्तवली जाते। जी काही प्रोसिडिंग सुरू आहे त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलेले होतात, मुख्यमंत्र्यांना भेटलात तुम्ही, काय म्हणाले मुख्यमंत्री, काय आश्वासन दिलं? नाही, माझी भेट झालेली नाही आहे, पण माझं माननीय CM साहेबांना किंवा तपास अधिकाऱ्यांना किंवा न्याय व्यवस्थेला माझं एकच मागणं आहे की मला पूर्ण न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढेही कुठल्याही स्त्रीबरोबर असं घाणेरडं काम करताना माणूस 10 वेळा विचार करेल आणि न्यायाचं राज्य कायम राहील। एकूणच आता त्यांना कदाचित अटक होऊ शकते, कदाचित चौकशीला बोलवलं जाऊ शकतं किंवा काय, तुम्हाला कुठे असं वाटतंय का की डिले होतोय, की अजून फास्ट प्रोसेस व्हायला पाहिजे? तुम्ही अजून काही म्हणजे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्रीच आहेत, तर त्यांना तुम्ही आमच्या मार्फत काही सांगू शकता? नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसा तपास चाललेला आहे, व्यवस्थित सगळे प्रोसिडिंग्स सुरू आहेत आणि ॲज पर लॉ गोष्टी चाललेल्या आहेत। सो आणि मगाशी जसं मी म्हणाले, माझं सगळ्या ह्यांना एकच आव्हान आहे की प्लीज मला जस्टिस द्या आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या।